हाफ ट्रॅकर आहे, टॉपेज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि हा पहिला हादरा बसतोय नीलम एंटरप्राइजेसला. धावसंख्या हा येतोय आजच्या सकाळचा पहिला वेळा षटकार. पार्क मॅक्सिमम युजीट 6. गोलंदाजांवर हल्ला केला जात आहे. कुठेतरी आत्मविश्वास ढासळेल का यानंतर चिराग माळीचा, कारण 2 दर्जेदार स्ट्रोक आलेत भावेश चौधरीच्या बॅटमधून. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 13 धावा, 14 धावा, 14 माफ करा, 14 धावा, 14 रन्स. आणि षटकारांची तिकडीसाठी पारितोषिक आहे, पाहूया ते तिकडी कंप्लीट होईल का ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र बॉलला हुक केलाय, उडावलाय, लॉंग लेग सीमा रेषा पार. षटकारांची तिकडी कंप्लीट होते आणि हा तिसरा फलंदाज ठरतोय पंचक्रोशी प्रीमियर लीग मधला. यांचे काका स्वर्गीय गणेश परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीयुत नंदन पाटील यांच्याकडून षटकाराच्या तिकडीसाठी रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि कैलासवासी लता प्रताप पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतण्या राकेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 1000 रुपयाचं पारितोषिक आता भावेश चौधरीला मिळणार आहे. आणि 3 उत्तुंग षटकार, क्या बात आहे. भावेश चौधरीने मात्र आपला कस दाखवलेला आहे फलंदाजीचा आणि एक जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, बॉडीला रोल करून जबरदस्त बॉडी बॅलन्स राखून आणि शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवून बॉलला हुक केलंय. लॉंग लेग रिजनच्या पलीकडे पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने मात्र खाली क्षेत्र होतं आणि त्या खाली क्षेत्राचा खूप चांगला फायदा, कुठलाच दबाव न घेता, कुठलाच तणाव न घेता, जबाबदारीची जाणीव ओळखून एक चांगली सुरुवात करून देण्याच्या उद्देशाने खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन आलंय. बॅक टू बॅक 3 षटकार. धावफलकात 20 झाले. पहिली धाव लेग बाईटची होती, दुसरी बॉल सिंगलची, त्यानंतर विकेट डाऊन झाला आणि त्यानंतर 3 उत्तुंग षटकार आले भावेश चौधरीच्या बॅटमधून. आता स्ट्राईकवर बॅटर असेल तुम्हाला पाहायला मिळतोय निखिल असणार आणि बॉलिंग मार्कवर असणार बॉलर नयन. चांगली सुरुवात या ठिकाणी नीलम एंटरप्राइजेस या टीमची. पाहूया कमबॅक मिळवून देईल का नयन, कारण चिराग जो भरवशाचा गोलंदाज होता तो थोडा का होईना महाग पडलाय. ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता, ड्राईव्ह केलं जाते, ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक होते, 2 धावांचा कॉल आहे आणि हा कॉल कंप्लीट केला सुद्धा जातोय. खूप चांगला ताळमेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एकमेकांवरचा भरोसा या 2 फलंदाजांचा पाहायला मिळालेला आहे. भावेश चौधरी आणि निखिलची खूप चांगली पार्टनरशिप या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 20 धावांची पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाले. एक चांगली सुरुवात आहे नाणेफेक हरल्यानंतर नीलम एंटरप्राइजेस टीमची.
यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे, एरियल रूट घेऊन बॉल जातोय वाईडिश मिड विकेट, सीमारेषा पार. प्रेक्षकांना अभिवादन देण्यासाठी उत्तुंग षटकार. चार उत्तुंग षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. जणू काही या मैदानाचा अनुभव आहे नीलम इंटरप्राइजेस संघाच्या या दोन फलंदाजांना असंच कुठेतरी जाणवते. कारण या अगोदर भावेश चौधरीची बॅट तळपली होती, त्यानंतर मात्र निखिलने देखील आता तोच आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे आणि आता धावफलकावर धावा लागल्यात 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नीलम इंटरप्राइजेस. नयन ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. खूप चांगला स्ट्रोक सिलेक्शन, बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार. धावा गोळा करण्याचं या ठिकाणी मात्र कुठेतरी एक मशीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅन्युफॅक्चर केल्या जातात धावा षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून. भावेश चौधरी आणि निखिलची बॅट मात्र आता तळपते आणि आता त्यांना ठाऊक आहे 4 षटकांचा फॉर्मॅट असताना मात्र सुरुवातीपासूनच जर आक्रमण केलं तर कदाचित आत्मविश्वास ढासळेल. प्रतिस्पर्धी संघ जागृत मराठा एक नावाजलेला संघ आहे आणि त्यामुळेच मात्र कुठेतरी तोच पवित्रा धारण केला गेला आणि जे 2 लीड बॉलर्स होते त्या लीड बॉलर्सला मात्र कुठेतरी त्रास देण्याचं काम, त्यांचे डोकोदुखी वाढवण्याचं काम निखिल आणि भावेश चौधरी करतायत. कमबॅक करेल का नयन? यावेळेस बॉलला स्लाइस केलं जाते बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. हा देखील स्ट्रोक चांगला होता पण मिडल ऑफ द बॅट घेता आला नाही, त्यामुळे बॉल बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये जातोय. खरं तर त्याला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळायचं होतं इनफिल्डच्या डोक्यावरून, पण मात्र बॉलचा स्पेस जबरदस्त होता, पिचिंग प्रॉपर झाले, त्यामुळे मात्र मनासारखा फटका खेळता आला नाही या निखिलला. असो पण स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवर आहे भावेश चौधरी. चांगला बॉल हलक्यात चॉप केलं जाते, बॉल जातोय स्वीपर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप येईपर्यंत कदाचित ही धाव धोकादायक ठरू शकेल. थ्रो थोडासा उशिरा झाला आणि थोडासा हळुवारपणे केलाय, त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. 2 धावांची वाढीनं धावफलक जाते तो म्हणजे 35 या आकड्यावर. जर कालच्या आपण धावांचा उच्चांक पाहिला तर जवळपास 90 ओलांडली होती. 95 धावा अष्टविनायक 7419 या संघाने कालच्या दिवसामध्ये लावल्या होत्या, पण ती षटकं होती 5. आता 4 षटकाचा फॉर्मॅट आहे. जाऊ दिलंय, छेडखानी केली नाहीये. ऑफस्टिकच्या बाहेरची पिचिंग होती, आवाकाच्या बाहेर बॉल होता, त्याचमुळे कुठलाच प्रयत्न केला गेला नाहीये. वाईट बॉल चिखून पंच करतायत एका धावेच्या वाढीनं. धावफलक 36 या आकड्यावर जाऊन थांबतोय. फ्लाइंग स्टार्ट बाय नीलम इंटरप्राइजेस वी कॅन से. नयन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुल लेनचा बॉल होता, वेस्ट हाईट नो बीमर बॉल आहे. शरीरवेदी बॉल हाताळला गेलाय गोलंदाज नयन कडून आणि फ्री हिट असणार आहे पुढचा बॉल. ॲज युज्युअल ॲज पर रूल शरीरवेदी बॉल हाताळला गेला होता आणि त्या बॉलला कनेक्ट करता आला नाहीये. 37 धावा धावफलकावर असतील आणि पहिला सामना पराभूत झालेले आहेत ते म्हणजे टीम नीलम इंटरप्राइजेस, आणि त्याचा वचपा काढण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये दमदार अशी फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर नयन तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस साफ ट्रॅकर आहे, पूल केलाय, बॉलला उडवलंय, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम बिग ब्लो सिक्सर. या डावाचा विचार केला, या डावामध्ये मात्र षटकारांची बरसात झाली आहे, कारण एकंदरीत 5 षटकार ठोकले गेले त्या 2 बॅटर्स कडून आणि 1 चौकार आलाय आणि सांघिक धावसंख्या आहे नीलम इंटरप्राइजेस टीमची 43 धावा 1 गडी बाद. 43 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट नीलम इंटरप्राइजेस. जबरदस्त हा सामना तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगला थरार जसा या पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तसाच थरार पूर्ण दिवसभरामध्ये पाहायला मिळणार आहे, कारण या सर्व खेळाडूंना हे क्रिकेटचं वेड आहे. जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट हे सर्व खेळाडू खेळत असतात, त्याचमुळे मात्र वचपा दुसऱ्या डावामध्ये देखील काढू शकेल जागृत मराठा राहणार. या पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच विहान इंटरप्राइजेस वर्सेस वेताळ वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुढचा सामना असेल विहान इंटरप्राइजेस विपक्ष वेताळ वॉरियर्स. दोन्ही कॅप्टन्सने तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर रेडी होतोय भूपेश. चिरागला मार बसला 19 धावांचा, नयनला मार बसलाय 23 धावांचा. भावेश चौधरीने मात्र आपला दमखम दाखवलाय, खेळतोय 27 धावांवर आणि निखिल खेळतोय 13 धावांवर. चांगली पार्टनरशिप या दुसऱ्या विकेटसाठी तुम्हाला पाहायला मिळते. 41 धावांची पार्टनरशिप आहे. 43 धावा धावफलकावर चिराग माळी स्वतः लीड करतोय. आता क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारतोय. महत्वाचं आहे, कारण तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगल्या दर्जाचं असेल तर तुम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवू शकता.
राऊंड विकेट जागामध्ये स्ट्रोक साठी ऑन दी टोज इन बॉलला स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, त्या ठिकाणी चेस सुरू आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावासाठी वेगाने पळतात आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. प्रचंड इच्छाशक्ती या ठिकाणी दोन्ही फलंदाजांची. जितक्या धावा बनवता येतील तितक्या धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत. थांबण्याचं नाव घेत नाहीये, कुठल्याही क्षणाला थांबण्याचं नाव घेत नाहीये. धावफलकावर धावा 46 आहेत. 46 रन्स जणू काही घरूनच सेट होऊन आलेत हे दोन्ही फलंदाज. मनामध्ये एक इच्छा घेऊन आले होते की माझ्या संघासाठी मला खेळायचंय, माझ्या संघाच्या नावासाठी मला खेळायचंय, माझ्या संघ मालकासाठी मला खेळायचंय आणि तो प्रामाणिक खेळ भाविश आणि निखिलचा. राऊंड विकेट अपील केली गेलेली आहे आणि यस विकेट डाऊन कॉट बियांच्या स्वरूपात. मात्र आता दुसरा फलंदाज बाद होतोय नील एंटरप्राइजेस टीमचा भावेश चौधरी, ज्याने मात्र आपलं डोकं वर काढलं होतं या सामन्यामध्ये, मात्र थोडासा हायलाइटेड राहिला होता. तो मात्र आता कॉट बियांच्या स्वरूपात बाद होतोय आणि कुठेतरी एक सुखद धक्का बसतोय जागृत मराठा राणालच्या प्रदीप पाटील यांना. कारण त्यांना ठाऊक आहे हे दोन फलंदाज जर असेच खेळत राहिले तर धावसंख्या कदाचित 70-80च्या पलीकडे जाईल. पण प्रदीप पाटील द लेजेंडरी क्रिकेटर तुम्हाला पाहायला मिळत आहेत शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. जबरदस्त क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे, अजूनही खेळतायत आणि त्यांची बॅटिंग बघण्यासाठी आम्ही देखील आतुर झालेलो आहोत. कारण कदाचित ते पहिल्या क्रमांकावर येऊ शकतील. कारण नियम असा आहे 40 वर्षावरील खेळाडू तुम्हाला पहिला पाठवायचा आहे. तर प्रदीप पाटील यांची खेळी आम्हाला पुढच्या डावामध्ये पाहायला मिळेल, जी नैसर्गिक खेळी त्यांची राहिलेली आहे गेल्या कित्येक दशकांपासून. आता पाहूया धावांना रोख लावता येईल का, कारण पार्टनरशिप मोडीत काढलेली आहे आणि आता त्यानंतर धावांना रोख लागेल का. 46 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला. कमबॅक करतोय भूपेश. काय जबरदस्त बॉलिंग आहे. राऊंड विकेट आहे. क्रिसबॉक्सचा खूप वापर करतोय, अँगल बनवतोय आणि अँगलचा वापर करताना उजव्या त्याच्या फलंदाजाला अडवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला होता ऑफस्टिकच्या बाहेर. बॉलचं बॉटम एज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि हा दुसरा हादरा बसतोय भावेश चौधरीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज निलेश स्ट्राईक एंडला असेल. राईट हँडेड बॅटर. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा राईट आर्म. राऊंड विकेट. भूपेश तयार होतोय. पेस बॉलर आहे, जबरदस्त पेस जनरेट करतोय. यावेळेस फोटे ठेवण्यात आला होता. ड्राईव्ह करण्याचा अंदाज. बॉल जातोय डीप मिड विकेट टीचर मध्ये. फंबल केलाय त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. एक चूक तुम्हाला भागात पडेल. तुम्हाला मात्र आउटफील्ड मध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे. सावधान राहा, सतर्क राहा. आपल्या संघाचा जर विजय सुनिश्चित करायचा असेल तर सावधानी खूप महत्वाची आहे. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 48 या आकड्यावर. 48 रन्स. भूपेश थोडासा नाराज निराश आहे. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं तर तो आत्मविश्वास जुळवतो कुठल्याही गोलंदाजाचा, पण या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण चुकलंय आणि पुन्हा एकदा फायदा होतोय नीलम एंटरप्राइजेस टीमला. हो, फुलालेनचा बॉल होता. ड्राईव्ह केलं जात आहे बॉटमॅनचा वापर करून. बॉल काऊ कॉर्नर रिजनमध्ये जातोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल पण यावेळेस कलेक्शन प्रॉपर तो देखील तितका चांगला. फक्त 1 धाव मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तो म्हणजेच मिस्टर राहुल आहे. बघा अशा क्षेत्ररक्षणाची गरज आहे. जर धावांना रोख लावायचं अगोदरच प्रतिस्पर्धी संघाने जास्त धावा बनवलेल्या आहेत, त्यामुळे दबाव वाढवणारं क्षेत्ररक्षण करणं हे गरजेचं आहे आणि तितकीच भेदक गोलंदाजीची अपेक्षा आहे गोलंदाजाकडून. धावफलकावर धावा आहेत 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. भूपेश ऑन साइडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक ऑन साइडला. पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर झालं नाही. मिडल तो बॅट घेता येत नाही. बॉल जातो मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा राहुलच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. फक्त 1 धाव मिळते. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे गोलंदाज भूपेशने, कारण महत्वपूर्ण प्राइसलेस विकेट मिळवले आणि खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धावा. आणि शेवटचा बॉल असणार आहे. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत निलम एंटरप्राइजेस टीमच्या. 50 अप. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच मिस्टर निलेश. खेळतोय 3 धावांवर. पुन्हा एकदा कनेक्शन तर झालं नाहीये. पाहूया पंचांकडे लक्ष वेधूया. दरम्यान 1 धाव तर कंप्लीट केली गेलेली आहे. यश शरीरवेदी बॉल आहे. लेग बाईटची 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल आणि अशा पद्धतीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या आहेत निलम एंटरप्राइजेस टीमने. 2 गडी बाद 51 धावा. चला लगेच षटक सुरू करा. पुढचा सामना असणार आहे विहा एंटरप्राइजेस वर्सेस वेताळ वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयारीचं आहे. आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. पुढचा सामना असेल विहान एंटरप्राइजेस वर्सेस वेताळ वॉरियर्स. चला मॅच ऑन करा. जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये पाण्याची गरज लागते. आजकाल वातावरण देखील तितकंसं चांगलं राहिलं नाहीये, पण तरी देखील
कंट्रोल असणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीच्या आपण 2 दशक अगोदर गेलो तर 8-8 षटकांचं क्रिकेट खेळलं जायचं, 10-10 षटकांचं क्रिकेट खेळलं जायचं. तिकडे पाण्याची सुविधा नसायची, 25 षटकांचं देखील क्रिकेट खेळलं जायचं. तर या सर्व गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पण येस, मैदानाच्या आतमध्ये चपळतेने धाव घेत आहेत निखिल, त्यामुळे कदाचित तहान लागली आहे आणि या ठिकाणी तरतूद आहे, पाण्याची व्यवस्था आहे. तर व्यवस्था असताना त्याचा वापर करणं देखील योग्य आहे. करण नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. क्षेत्ररक्षणाचा आढावा आपण घेतला तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षण देण्यात केले गेले. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, फॉरवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण तुम्हाला सेट केलेलं पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर करण तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्राईकवर बॅटर असेल तर म्हणजेच निलेश. चला घाई करा प्लीज. बघा, कालचे उर्वरित 2 सामने आणि आजचं पूर्ण शेड्यूल आज आम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर विनंती असेल जितका कमी वेळ घेता येईल तितका घ्या. करण ओव्हर द विकेट, फुल लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलं जाते क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रीजन मध्ये. बॉल मध्ये त्याला हाय बॅक करून जाईल, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. चौकार चौकार चौकार. 4ची वाट, धावसंख्या 55 झाली आहे. काय स्ट्रॅटेजी आहे या ठिकाणी दिलीप इंटरप्राइजेस या टीमची. प्रत्येक फलंदाज चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून प्रतिउत्तर देतोय. महेंद्र यांना जर वगळलं तर बाकी तिन्ही फलंदाजांनी काय दमदार असरदार अशी फलंदाजी केलेली आहे. धावफलकावर धावा 55 अजूनही या डावातले 5 बॉल शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. करण ओव्हर द विकेट, खूप चांगली क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र बीट करून बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांसाठी दमदार असरदार अफलातून नेत्रदीपक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत बॅटर निलेशच्या बॅटमधून. धावफलकावर धावा 59 आहेत. आमचे धावसंख्या लेखक ज्ञानेश्वर मुकादम गोरसे खूप चांगलं धावसंख्या लेखन करतात, अचूक दर्जाचं आणि सुवाच्य, महत्वाचं आहे सुवाच्य असं धावसंख्या लेखन ज्ञानेश्वर मुकादम यांच्या माध्यमातून. धावफलकावर धावा आहेत 59, 59 रन्स. ओव्हर द विकेट करण. पुन्हा एकदा स्ट्रोक साठी जागा बनवायची होती, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निघून जाईल सीमारेषा पार आणि चौकारांची तिकडी कंप्लीट झालेली आहे. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी निलेश कडून पाहायला मिळाले. या अगोदर भावेश चौधरीचे 3 बॉलवर 3 षटकार तुम्ही याच डावात पाहिले आणि याच डावामध्ये तुम्हाला निलेशच्या बॅटमधून 3 बॉल 3 चौकार पाहायला मिळालेले आहेत. काय दर्जेदार फलंदाजी. जितका एरियल रूट यूज करतात तितकाच ग्राउंड स्ट्रोक देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महत्वाचं आहे ताळमेळ असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी एरियल रूट यूज करून चालत नाही. कधी कधी जमिनी मार्गाने देखील फटके कन्वर्ट करणं हे देखील महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. धावफलकावर धावा आहेत 63 धावा, 63 रन्स. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नंदन पाटील यांच्या नावावर विक्रम आहे 7 बॉल 7 चौकारांचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा होतो, 4 खेळायचा होता ऑन साइडला. फॉरवर्ड स्पेल एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल, कदाचित एका फलंदाजाला परतावं लागेल का, तर तसं काही घडलं नाहीये. कुठेतरी चिरागचं कनेक्शन यष्ट्यांशी प्रॉपर झालं नाहीये आणि या 2 धावा मिळत आहेत. या ठिकाणी निलेशला माहिती आहे की त्याचं खेळपट्टीवर राहणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून या षटकामध्ये धावा येतात. करणला कुठेतरी त्याने ओळखलेलं आहे. वेताळ वॉरियर्स आणि विहान इंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचं. बघा, ऑफिशियल पुकार तुमच्या कानावर आल्यानंतर तुमचं येणं हे बंधनकारक आहे, कारण मॅच देखील तितकीच रंगतदार आहे. आम्हाला मॅचकडे फोकस करायचं आहे. त्यामुळे ओव्हर ब्रेक मध्ये जसं आम्ही पुकार देतोय तशी ती जबाबदारी जाणीव ठेवून तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 65. यावेळेस खोलवर टेपाचा चेंडू होता, लोअर बॅकलिपने खेळून काढलाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. दुसऱ्या धावासाठी कॉल केला गेलाय. 2 धावा पूर्ण करता येतील का, पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. यस, नॉट आउट. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाते ती म्हणजे 67 या आकड्यावर. 4-6 ना आली तरी काय झाले, 2 धावा येणं गरजेचं आहे. हेच कुठे तंत्र या ठिकाणी यूज केले जाते निलेश आणि निखिल कडून. या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केलेला आहे 16 धावा करण आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या झाले 67. काय अटॅकिंग सुपर फास्ट बॅटिंग निलेश आणि निखिल कडून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल फुलालींचा बॉल होता, बॉटमचा वापर करून खेळायचा होता. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे. फक्त एक सिंगल मिळेल. एका धावेची वाढ आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय आणि पहिला डाव संपत झाल्यानंतर धावफलकावर धावा आहेत 68 धावा आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स मध्ये 69 धावा पूर्ण कराव्या लागतील जागृत मराठा रानाळ या संघाला. चला, विहान एंटरप्राइज आणि वेताळ वॉरियर्स टॉससाठी तयारी आहे. या
चला तयार राहायचंय वेताळ वॉरियर्स. वेताळ वॉरियर्स टीम लगेच या. चला आपण टॉस करणार आहोत. प्लीज जसं आम्ही पुकार देतोय त्या कॅप्टन्सनी लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करणं हे बंधनकारक असणार आहे, कारण आजचं वेळापत्रक आम्हाला कंप्लीट करायचं. तुम्हाला देखील एक चांगला क्रिकेट खेळायचं आहे. या ठिकाणी विहान एंटरप्राइजेसचे कॅप्टन आलेले आहेत. तर वेताळ वॉरियर्स लगेच या. चला लगेच या. आणि पाहुण्यांनी देखील यायचंय. सन्माननीय दयानंद भंडारी साहेब, ग्रामपंचायत सदस्य कालेर यांना आम्ही विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आणि प्लीज नीलम एंटरप्राइजेस लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस क्लिअर केल्यानंतर लगेच सामना सुरू झाला पाहिजे. या सर, दयानंद सर पुन्हा एकदा येतात टॉस बॉक्समध्ये. एका बाजूस आहे हिंदवी युवा प्रतिष्ठान आणि एका बाजूस आहे पंचक्रोशी लीग 2022. तुम्हाला पंचक्रोशी किंवा हिंदवी युवा प्रतिष्ठान असं कॉल करायचं आहे. विहान एंटरप्राइजेस हिंदवी कॉल केलंय. हिंदवी युवा प्रतिष्ठान नाणेफेक जिंकले ती म्हणजेच विहान एंटरप्राइजेस. मी पुन्हा एकदा विनंती करतो दयानंद सरांना की आपण व्यासपीठ हिशोब आवडू शकते. तर हा टॉस महत्वाचा होता का आणि तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आणि टॉस महत्वाचा होता, सकाळचा सेशन आहे म्हणून. तर आपल्या ग्रामीण संघाबद्दल काय सांगा? तुम्ही कुठल्या ग्रामीण संघाला रिप्रेझेंट करता? बॉयप्रेम दिवेसाठी मी खेळतो आणि त्या संघाचा पण कॅप्टन आहे मी. आणि या संघाची प्रथमच कॅप्टनची भेटलेली आहे, तर चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. बघा तुमचा घरचा संघ खूप चांगला खेळ करतोय, पण आता मात्र तुम्ही एका लीग सिस्टम मध्ये असताना आजूबाजूच्या गावातले खेळाडूंना तुम्ही एकत्र घेऊन खेळताय, तर बॉन्डिंग प्रॉपर झाली आहे का? सध्या तरी आमचा सेट नीट बसला नाही, कारण गोलंदाजी खूप खराब झालेली आहे पहिल्या मॅचमध्ये. ती सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही. कालचा दिवस आणि आजचा दिवस त्यामध्ये एक रात्र होती, तर त्या रात्रीमध्ये तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला का या सामन्यामध्ये कसं खेळायचंय? हो, नक्कीच आम्ही स्ट्रॅटर्जी केलेली आहे. कालचा दिवस होता तो आम्ही सोडून दिला. आज नवीन दिवस आहे आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, नया दिन नई सुरुवात. तर वेताळ वॉरियर्स फलंदाजी करायचे या सकाळच्या सत्रामध्ये मनाविरुद्ध निर्णय आहे की मनासारखा निर्णय आहे? मनाविरुद्ध. तर जे आलंय ते करावं तर लागणारच आहे. तर किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल पहिल्या 4 षटकांमध्ये? 60+. तुम्ही देखील तुमच्या गावच्या संघाबद्दल काय सांगाल आणि तुमच्या गावच्या संघामध्ये ग्रामीण संघामध्ये तुमचा रोल काय आहे? फलंदाज. आणि टीम? बंद्रामूर्ती काल्लेर. म्हणजेच घरचं मैदान आणि त्याचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो का? कारण याच मैदानात तुम्ही खेळता, प्रॅक्टिस करता, त्याचा फायदा मिळेल का या टुर्नामेंटमध्ये? हो नक्कीच. या स्पर्धेबद्दल 2 शब्द? जास्त बोलत नाही, तर ते आमची जागा घेतील. नाणेफेक जिंकली ती म्हणजेच विहान एंटरप्राइज टीमने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि वेताळ वॉरियर्स टीमला फलंदाजी करण्यासाठी यामध्ये केले. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. पाठलाग करायचा आहे 68 धावांचा, 69 धावांचा. आणि तो पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, प्रदीप पाटील आणि त्यांच्या सोबतीला यशराज. चिराग थोडासा मागे थांबलेला आहे. पाहूया काय स्ट्रॅटेजी असेल, नक्कीच पाहायला मिळेल. याच पंचाचा ऑफिशियल कॉल. आणि 10:09 पहिला बॉल. हाफ ट्रेक होता. प्रदीप पाटीलचा क्लास पाहायला मिळालाय. गॅपमधून बॉलला बाहेर केलाय. स्वीपर कव्हर सीमारेषा पार. पहिल्या बॉलवर चोख प्रतिउत्तर, चौकार. काय जबरदस्त बॅटिंग. मी म्हणालो होतो की प्रदीप पाटील एक लेजेंडरी क्रिकेटपटू राहिलेले आहेत. गेल्या कित्येक दशकांपासून त्याने भिवंडी परिसरामध्ये आपलं प्रामुख्याने अधिराज्य गाजवलेलं आहे आणि सिनियर 40+ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षपद भूषवतेना मात्र क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाटील. 4 धावा. बॉलिंग ट्रॅक बॉलर शैलेश पुन्हा एकदा फ्रंट फुटला येऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचते. 1 धावमध्ये एका धावेची वाढ, धावसंख्या 5. ओमकार शेट्टे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कालपासून जबरदस्त असं समालोचन त्यांच्या माध्यमातून या पंचक्रोशी प्रीमियर लीगला लाभलेलं आहे. वेलकम इन कमेंट्री बॉक्स. स्ट्राईकला असेल यशराज. धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत 5 धावा.
यशराज ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. जाऊ दिलंय. लाईन अँड लेन चेक केली. कदाचित त्याला ठाऊक होतं की वाईट बॉल असणार आहे. यस, इट इज वाईड. आणि कालच्या दिवसामध्ये खेळताना एका डावामध्ये 34 धावांची जबरदस्त खेळी ॲज अ बॅटर खेळली होती यशराजने. आणि पुन्हा एकदा तोच इतिहास परत येईल का? आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील काल मिळाला होता. खूप जास्त राईज होतो टप्पा पडल्यानंतर, पण लिगल डिलिव्हरी आहे. शोल्डर हाईटने हा बॉल ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा अपवर्ड झालाय आणि या ठिकाणी कुठलाच प्रयत्न केला गेला नाहीये खेळण्याचा. ऑफस्टिकच्या बाहेरचा मारा यशस्वी ठरतोय, प्रभावी ठरतोय. शैलेशचा आतापर्यंत 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 69चा पाठलाग करताना प्रति षटकामध्ये तुम्हाला 17 ते 18 धावा पूर्ण करायच्या असताना मात्र सुरुवात तशी समर्पक होते का पाहूया. बॉल मात्र जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध, पण त्या ठिकाणी काय दर्जा क्षेत्रक्षण आहे. उलट दिशेने भावेशने हा झेल स्वीकारलेला आहे आणि महत्वपूर्ण फलंदाज यशराजला बाद केलाय. विकेट डाऊन. काय स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं, कारण त्याला ठाऊक होतं मिड ऑन आणि मिड ऑफ आतमध्ये असताना सेफ होऊ शकेल का, पण काय जबरदस्त इच्छाशक्ती पाहायला मिळाली आणि तितकंच चांगली चपळता प्रेझेन्स ऑफ माइंड भावेश चौधरीचं पाहायला मिळालंय आणि त्याने महत्वपूर्ण फलंदाज यशपालला बाद केलंय. यशराजला बाद केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय चिराग. शरीरयष्टी धडधाकट, इच्छाशक्ती भरभक्कम, प्रेझेन्स ऑफ पॉइंट लाजवाब, या सर्व गोष्टी गेल्या कित्येक वर्षांपासून आपण चिराग माळीच्या माध्यमातून पाहत आलेलो आहे. तर आता चिराग कडून तशी खेळी होईल का, कारण त्याच्या साथीनं प्रदीप पाटील देखील आहेत. सिनियर वर्सेस ज्युनियर असं आपण म्हणू शकतो मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं वर्तमान क्रिकेटच्या भूतकाळासोबत खेळते आणि ते वर्तमानच म्हणू शकतो प्रदीप पाटील यांना, पण त्यांनी भूतकाळ गाजवलेला आहे. आणि आता स्ट्राईकवर प्रदीप पाटील. धावफलकावर धावा आहेत 6. पुढचा बॉल शैलेशचा ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन दी टोज येऊन स्लाइस केले बॉलला. बॉल जाईल स्वीपर कव्हर रिजन मध्ये. पुन्हा एकदा तोच चौकार जो पहिल्या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळाला होता. आवडता ट्रेडमार्क स्ट्रोक बाय प्रदीप पाटील. आपण एव्हाना प्रत्येक फलंदाजाला पाहतो की ऑनसाइडला जास्तीत जास्त खेळत असतात, पण आता आपण प्रदीप पाटील यांचा क्लास पाहिलाय की ऑफस्टिकच्या बाहेर जसा बॉल येतोय त्या बॉलला रीड करून कॉपी बुक स्टाईलने फटकेबाजी चालू आहे आणि फिटनेस अजूनही राखलाय. हे गोष्टी महत्वाच्या आहे. आणि 2 चौकार बॅटमधून आतापर्यंत 9 धावांवर ते खेळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. 300च्या स्ट्राईक रेटने त्यांचा हा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा आहेत 10 धावा. प्रति षटकामागे 17.25. चांगला बॉल होता. अपील ते केली गेली आहे त्या ठिकाणी. अपील फेटाळून लावले. बॉल यष्टीरक्षकाला बीट करून शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये जातोय. पहिलं षटक संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत. 1 गडी बाद. 10 धावा जिंकण्यासाठी अजूनही 59 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 18. चल मॅचला स्पीड द्यायचं आहे जेणेकरून एक चांगलं क्रिकेट आम्हाला कम्प्लीट होईल. आजचं शेड्यूल देखील आमच्यापर्यंत येणार आहे. ज्ञानेश्वर मुकदम सांगते थोड्याच वेळात आपल्या आजचं शेड्यूल देखील आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय की आजचं शेड्यूल देखील आमच्या डेस्कवर येऊ द्या जेणेकरून खेळाडूंना आम्हाला बोलवण्यात येईल आणि सर्व खेळाडू इकडेच थांबतील, कारण ही लीग सिस्टम आहे. नॉकआउट स्टेज नाहीये. जरी पराभूत झाला तरी देखील शेड्यूल प्रमाणे तुम्हाला पुन्हा खेळावं लागेल. त्यामुळे कोणीच मैदान सोडून जाऊ नका. आणि 4 मॅचेस म्हणून तुम्हाला 3 मॅचेस जिंकायच्या आहेत. 2 जर जिंकले तर बॉल आउट होईल. ही ऑफिशियल सूचना आम्हाला ओमकारजी शेट्टी सांगतायत आणि महत्वाच्या आहेत या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं जेणेकरून नंतर वादाची अपेक्षा आम्ही ठेवत नाही. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर भावेश चौधरी, ज्याने मात्र या पूर्ण सामन्यावर एक वेगळंच वलय निर्माण केलेलं आहे. या पुढचा सामना असणार आहे जॉयकुमार अँड कंपनी वर्सेस VM एंटरप्राइजेस कालेर. आजचा 3रा सामना असेल. हो एज लागून मात्र यष्टीरक्षकाकडे बॉल गेला होता. बॉल जाईल सीमारेषा पार. लॉंग स्टॉप एरिया क्लिअर करतो आणि हा चौकार. किती आवेश या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजाचा, कारण त्याला ठाऊक आहे या विकेटचं महत्व काय. जर चिराग माळी थांबला तर मात्र तो भल्या भल्या गोलंदाजांची भंबेरी उडवताना आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडासा गाफील राहिला,
प्रयत्न त्याने केला होता, पण मात्र नियतीची साथ क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मिळाले, निलम इंटरप्राइजेसला मिळाले नाही. चांगली गोलंदाजी भावेश चौधरी काय पेज जनरेट करतोय. धावा झाल्यात 14, 14 रन्स. ओहो, चिरागचा क्लास, बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द स्टँड, मॅक्सिमम ह्यूज हिट, बिग ब्लो, सिक्सर. पहिलं या अगोदरच्या बॉलवर एक जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर मात्र त्या जीवनदानाचा सरळपणे स्वीकार करताना एक दर्जेदार स्ट्रोक आलाय चिराग माळीच्या बॅटमधून. चांगला बॉल आहे, पिकअप स्ट्रोक, बॉलला स्विंग केलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि ताकद पाहायला मिळालेत. नजाकत, ताकद. वेताळ वॉरियर्स चे संघमालक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो. वेताळवरचे संघमालक आहेत मिस्टर सुदर्शन देवेन आणि देविश आणि सुदर्शन यापैकी एक मान्यवर या ठिकाणी आलेत कोपरचे, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. धावा आहेत 20 धावा, 20 रन्स. जबरदस्त षटकार आलाय चिराग माळीच्या बॅटमधून. आता मात्र धावांवर आरूढ झालाय, त्याच्या स्ट्रोक्स आता पाहायला मिळालेले आहेत. एक चौकार पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला. यापुढे काय? यावेळेस उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर नियंत्रण रेषा ओलांडतोय हा बॉल, वाईट बॉल. आता स्पष्टपणे दबाव जाणवतोय गोलंदाज भावेश चौधरीवर आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण स्टंप टू स्टंप अटॅक न करता आउटसाइड ऑफ स्टिकचा मारा कुठेतरी थांबवू शकेल चिराग माळीला हा विश्वास होता भावेश चौधरीला, पण मात्र लाईन एंड लेन मध्ये देखील तितकीच आत्मीयता असायला हवी. राऊंड विकेट. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलंय, बॉल मात्र गवळीच्या वेगाने निघून जाईल, लॉंग ऑफ सीमारेषा पार, मिळेल चौकार, 4 धावा. काय क्लासिकल बॅटिंग या ठिकाणी चिराग माळीची. आता मात्र तो थांबण्याचं नाव घेत नाहीये, कारण पहिल्यांदा गोलंदाजी करताना एका षटकामध्ये त्याने 19 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या धावा वसूल करायच्या तर आहेतच, पण संघाचा विजय देखील सुनिश्चित करायचा आहे आणि त्याचमुळे मात्र त्याच्या बॅटमधून आता धावांचा पाऊस पडतोय. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. या षटकामध्ये मात्र पूर्ण गिअर चेंज केलाय आणि जागृत मराठा राणा संघ या सामन्यामध्ये प्रामाणिकपणे परत येण्याचा प्रयत्न करतोय. 3 बॉल्स हाताळून झालेत भावेश चौधरीचे, महाग ठरतोय. 15 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. राऊंड विकेट. यावेळेस हलक्या हाताने चॉप केले जाते. कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक होते, बॉल जातोय पलीकडे, म्हणजेच काय स्वीपर कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती आणि खूप चांगल्या पद्धतीने या 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या वाढीने धावसंख्या झाले 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने केला जातोय, योग्य त्या पद्धतीने केला जातोय. 27 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल भावेश चौधरीचा. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय, बॉलला उडवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, नेत्र दीपक अफलातून उत्तुंग षटकार. जबरदस्त प्रहार. या षटकाचा जर आपण उल्लेख केला तर पहिल्या बॉलवर चौकार आला, एक निसटतं जीवनदान मिळालं, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसरा बॉल वाईड हाताळला गेला भावेश कडून, त्यानंतर तिसरा बॉल चौकार, चौथा बॉल डबल आणि 5वा बॉल षटकार. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 23 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर भावेश चौधरीनं. आता शेवटचा बॉल पुन्हा एकदा फेस करण्यासाठी स्ट्राईकवर बॅटर असेल चिराग. 13 बॉल्स मध्ये 36 धावांची गरज आहे. दरम्यान पुन्हा एकदा वाईड बॉल असणार आहे. हे मैदान मात्र असं वाटते ज्ञानेश्वरजी फलंदाजांना साथ देते का, कारण पहिल्या डावामध्ये 4 षटकामध्ये 68 बनवल्या, वाटलं होतं की दुसऱ्या डावामध्ये धावा बनवताना थोडा त्रास होऊ शकेल, पण तसं काही घडत नाहीये. एकदम चांगल्या आत्मविश्वासाने या ठिकाणी फलंदाजी होते चिरागची आणि त्याला साथ देत आहेत प्रदीप पाटील. राऊंड विकेट. भावेश अगेन 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 वाईट बॉल. दबाव दबाव दबाव, तणाव तणाव तणाव. या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ थोडासा निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने पाहायला मिळते आणि ती पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तर या दबावाच्या गोष्टी तर येतच राहतील, पण मात्र तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं हे खूप महत्वाचं आहे. राऊंड विकेटनं भावेश चौधरी. हलक्या हाताने बॉलला प्लेस केलं जाते, बॉल मात्र निघून जाईल, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईन पार, त्या ठिकाणी प्रोटेक्शन नव्हतं, मिळतोय चौकार, 4 धावा.
ज्या ठिकाणी बॅट फिरवतात त्या ठिकाणी धावा येतात, म्हणजे काय नशिबाची साथ देखील या ठिकाणी मिळते जागृत मराठा राहणार या संघाला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 39 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 12 बॉल्स 30 धावांची. 12 बॉल्स 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. या एका षटकामध्ये 29 धावा वसूल केल्यात. वसूल या शब्दाला महत्व आहे, कारण पहिल्या डावामध्ये खर्च केल्या होत्या चिरागनं 19 धावा आणि एक गडी बाद केला होता, पण तरी देखील कुठे धावांचा वेग त्याच्या षटकामुळे वाढवला गेला होता. आणि त्यानंतर मात्र नयन देखील खर्च करणारा गोलंदाज ठरला. भूपेश थोडासा इकॉनॉमिकल वाटला, पण करणने पुन्हा एकदा 17 धावा खर्च केला. त्याचमुळे सांघिक धावसंख्या बनली होती पहिल्या डावामध्ये 68 आणि त्या धावांचा पाठलाग करताना शैलेशने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करून 1 विकेट मिळवलेला आहे. वाटलं होतं की यशराज बाद झाल्यानंतर थोडं अडचणीत येईल का जागृत मराठा राहणार हा संघ, पण तसं काही घडलं नाही. मैदानाच्या आतमध्ये चिरागने आपला क्लास दाखवलेला आहे. 12 बॉल्स 30 धावांची गरज. नवीन बॉलर लगेच पाठवून द्या प्लीज. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी निलेश कमबॅक करून देईल का? बघा 4 बॉलर्स यूज करायचे असतात आणि जर 2 बॉलर्सला जर मार बसतोय किंवा 2 बॉलर जर मागे ठरतायत, तर एक बॉलर जर कंजूस राहिला किंवा एक बॉलर जर इकॉनॉमिकल राहिला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येऊ शकतोय या ठिकाणी नीलम इंटरप्राइजेसचा संघ. पाहूया तशा पद्धतीची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते का निलेशची. 12 बॉल्स 30 धावांची गरज. स्ट्राईकवर प्रदीप पाटील. फुलेलेंचा बॉल होता. बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनतोय बॉलर. सुरुवात चांगली होते या षटकाची. सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न, एक ट्रेडिशनल क्रिकेट प्रदीप पाटील यांच्याकडून खेळलं जाते. ऑफ साईडला आपल्या फटके पाहायला मिळाले, त्यानंतर सरळ रेषेत एक फटके तुम्हाला पाहायला मिळाले. खूप चांगलं पारंपरिक क्रिकेट आतापर्यंत प्रदीप पाटील यांचं. हलकं स्टेप आउट झाले. कनेक्शन प्रॉपर तर झालं नाहीये. बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेशन खूप चांगलं तंत्र या ठिकाणी प्रदीप पाटील यांनी यूज केलेलं आहे, कारण त्यांना ठाऊक आहे की माझी जागा आता सध्याच्या घडीला नॉनस्ट्राईक एंडला असायला हवी आणि आता चिरागची बॅट तळपते, त्याला जास्तीत जास्त स्कोप मिळावा, त्याला जास्तीत जास्त चान्स मिळावा, हाच कुठेतरी प्रयत्न प्रदीप पाटील यांचा राहिलेला आहे. धाव फरकावर धावा आहे 40. 10 बॉल्स 29 धावांची गरज. 10 बॉल्स 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगलं हे मैदान खरं तर डेव्हलप केलं गेलंय काल्हेरच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि मोठमोठ्या ऐतिहासिक स्पर्धा तुम्हाला याच मैदानात अनुभवायला मिळाल्या. आपण पाहतात पंचकृषी प्रीमियर लीग 2022. आजूबाजूच्या गावांना एकत्रित करून सर्व नातेसंबंध जोपासून ही स्पर्धा खेळवली जात आहे. हे महत्वाचं आहे, गावांचं एकत्रित येणं. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. आपण ऑफसाईडला प्रोटेक्शन जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट आणि त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि जास्तीत जास्त प्रोटेक्शन तुम्हाला डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. अपुन का फटका. 440 वोल्ट का झटका. सिक्सर. काय जबरदस्त भेदक आक्रमक पवित्रा या ठिकाणी चिरागचा तुम्हाला पाहायला मिळाले, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार आलेत. वैयक्तिक 32 धावांवर चिराग खेळतोय आणि त्यासाठी त्याने घेतलेले आहेत फक्त आणि फक्त 7 चेंडू. 7 बॉल्स मध्ये 32 धावा. 400हून जास्त स्ट्राईक रेटने तो या ठिकाणी खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाजांची पिसं काढण्याचं काम तो या ठिकाणी करतोय. कुठल्याच गोलंदाजाला थांबू देत नाहीये. प्रत्येक गोलंदाज मात्र माझा प्रतिद्वंद्वी आहे हीच मनीषा घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि आता गरज आहे 9 बॉल्स मध्ये 23 धावांची. 9 बॉल्स 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. 17.25च्या धावगतीने खेळायचं होतं आणि त्याहून पलीकडे या ठिकाणी चेस करताना फलंदाजी होते ती म्हणजेच जागृत मराठा राहणार या संघाची. आता कुठेतरी सिली मिड ऑफ तैनात करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा राहिलेला आहे आणि पाहूया दबाव येईल का फलंदाजावर, कारण आतापर्यंत मात्र निर्भीडपणे फलंदाजी केलेली आहे चिरागनं आणि तीच निर्भीडता
यानंतर पाहायला मिळेल का सिली मिड ऑफ तैनात केला गेलेला आहे, पाहूया. राऊंड विकेट स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, अपील तर केले गेले पण पंचांनी दर्शवलंय की बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला आहे, त्यामुळेच अपील फेटाळण्यात आलेले आहे. खूप चांगली बॉलिंग, बॉल डॉट केलाय आणि पिचिंग खूप चांगली ठेवण्यात आली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 8 बॉल्स मध्ये आता 23 धावांची गरज आहे. 8 बॉल्स 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक बॉल नंतर मात्र हा थरार अजूनच वाढत चाललेला आहे. कुठला संघ जिंकेल याचं भाकीत वर्तवणं कदाचित मूर्खपणाचं लक्षण ठरेल. पाहूया पुढच्या बॉलवर काय पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 46 धावा. फुलरलाईनचा बॉल होता, आडव्या वाटेने खेळण्याचा प्रयत्न पण बॉल जाईल तो म्हणजेच मिड विकेट आणि काउकोन सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. जिकडे बॅट फिरवतोय तिकडे मात्र धावा येत आहेत. एकही बॉल मात्र कुठेतरी त्याच्या रेंज पासून चुकला नाही. या अगोदरचा बॉलचा विचार केला जो ब्लॉक होलचा होता, तशा पद्धतीची बॉलिंग करायला हवी होती पण मात्र कुठेतरी चिरागला बॉल फुटबॉल प्रमाणे दिसायला लागलाय. प्रत्येक बॉलवर तो प्रहार करतोय आणि आता धावफलकावर धावा लावले गेले ते म्हणजे 52 धावा आणि जिंकण्यासाठी 7 बॉल्स 17 धावांची गरज. 7 बॉल्स 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. खास करून प्रदीप यांचं देखील कौतुक करायला हवं, ते देखील साथ देत आहेत. जर तुमचा सह फलंदाज चांगला खेळ करतोय तर आपलं खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी या ठिकाणी दर्शवलेलं आहे प्रदीप पाटील यांनी. आणि चांगली पार्टनरशिप या दोघांची पाहायला मिळते, कारण पहिला विकेट डाऊन झाला होता तो म्हणजे 6 धावांवर असताना आता मात्र एक अर्धशतकी भागीदारीच्या दिशेने वाटचाल चालू आहे, ती म्हणजे जागृत मराठा राणाच्या या 2 फलंदाजांची. राऊंड विकेट यावेळेस पुन्हा एकदा बॉलला स्विंग केलाय. बॅकवर्ड स्पेल एक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये 1 धाव मिळणार आहे. एका धावेची वाढ आणि एकच धाव काढण्याचा कदाचित प्रयत्न केला गेला असता आणि तोच प्रयत्न पूर्ण झालेला आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात आलेली आहे. चिराग माळीकरी 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीने धावफलकावर धावा आहे 53 धावा आणि जिंकण्यासाठी 6 बॉल्स 16 धावांची गरज. 16 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 6 बॉल्स. चला नो टीम मीटिंग, कोणीच टीम मीटिंग करू नका, आपल्याकडे वेळ नाहीये. कारण 4 षटकांच्या या सामन्यांमध्ये एका डावामध्ये फक्त 2 षटकानंतरच पाणी जाईल अशी सूचना आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. तर त्या सूचनेचं पालन प्रत्येक संघाने एकोडे करायचं आहे. जर या स्पर्धेच्या धावांचा उच्चांक पाहिला तर अष्टविनायक 7419च्या 95 धावा होत्या. त्यानंतर जागृत मराठा राहणारच्याच कालच्या दिवसामध्ये 73 धावा राहिलेल्या आहेत. म्हणजे फलंदाजांचा या ठिकाणी साठा आहे जागृत मराठा राहणार या संघाकडे आणि तोच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालेला आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं जागृत मराठा राहणार टीमने आणि त्यानंतर चेस करण्याची कॅपॅसिटी आमच्या संघामध्ये आहे ते स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग चिरागची आणि त्याला साथ देत आहेत प्रदीप पाटील. आता हा शेवटचा बॉलर जो भविष्य ठरवणार आहे या सामन्याचं की हा सामना नीलम इंटरप्राइजेस जिंकेल की हरेल, पण मात्र प्रयत्न तर करावा लागेल. स्ट्राईकवर बॅटर असेल चिराग माळी, वैयक्तिक 39 धावांवर खेळतोय. अर्धशतक ज्ञानेश्वरजी कंप्लीट झालंय का कुणा एका फलंदाजाचं या स्पर्धेमध्ये? अर्धशतक कोणीच कंप्लीट केलं नाहीये. 40 धावा आहेत. नाबाद नावांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून. कुणाल जे वेताळ वॉलियर्सचे बॅटर्स आहेत त्यांच्या 40 धावांचा वैयक्तिक उच्चांक या स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. नाबाद राहिले होते ते. बॉलर नवीन येतोय. अमरचा हा बॉल गुडघ्यावर बॅलन्स करून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कनेक्शन तर प्रॉपर झालं नाही आहे. लेग सिक्स सोडून जाणारा हा बॉल पंचाच्या माध्यमातून वाईट बॉलची कोण एका धावेची वाढ. गरज आहे 6 बॉल्स मध्ये आता 15 धावांची. 6 बॉल्स 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. पाहूया कमबॅक मिळवून देईल का या ठिकाणी गोलंदाज अमर आपल्या संघाला. राऊंड विकेट पुन्हा एकदा. खूप चांगला बॉडी बॅलन्स, हँड आय कोऑर्डिनेशन, प्रॉपर टायमिंग, बेमिसाल बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. 45 धावांवर खेळतो म्हणजे या स्पर्धेतला आता वैयक्तिक उच्चांक राहिलाय चिरागच्या नावावर जो आता नाबाद 45 धावांवर खेळतो. आता गरज आहे 5 बॉल्स मध्ये 9 धावांची. 5 बॉल्स 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय पाठलाग केलाय धावांचा, निर्भीडपणे निर्धास्तपणे बेमिसाल पाठलाग या ठिकाणी धावांचा चिराग माळीकडून केला गेलेला आहे. आणि खरंच मी म्हणालो होतो की एक हायलाइटेड प्लेअर राहिला गेल्या कित्येक वर्षांपासून भिवंडीच्या क्रिकेटमध्ये आणि ती कुठेतरी दहशत
या सामन्यामध्ये चिरागची पाहायला मिळालेली आहे आणि खरं तर कुठलाच गोलंदाज थांबवू शकला नाहीये आणि थांबवू शकला नाहीये भावेश चौधरी, निलेश आणि आता अमर. हो, यष्टीरक्षण चांगल्या दर्जाचं व्हायला पाहिजे होतं. एक चान्स मिळाला होता, वाईड बॉल असेल, पण हा चान्स एक्झिक्यूट करायला होता. हाफ चान्स होता, कलेक्शन करून यष्टीच्या स्वरूपात बाद करता येऊ शकलं असतं. चिराग माईला परत पाठवता आलं असतं, सामन्यामध्ये परत येऊ शकला असता, पण मात्र चांगलं प्रयत्न त्या ठिकाणी राहिला यष्टीरक्षक दिनेशचा चांगला प्रयत्न राहिलेला आहे. खरं तर खूप जास्त बॉल राईज झाला होता, त्यामुळे कलेक्शन करता आला नाहीये. धावसंख्या झाले 61. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता का, याचा प्रश्न आहे. कारण त्या ठिकाणी कलेक्शन व्हायला हवं होतं. बेसिकली यष्टीरक्षण चांगलं होते आणि अशाच चांगल्या यष्टीरक्षणामुळे कदाचित मोठे फटके खेळण्याची कुठेतरी आता धास्ती निर्माण झाली. वारंवार तो प्रयत्न करतोय पण कनेक्शन होत नाहीये. 4 बॉल्स मध्ये आता 8 धावांची गरज. सामना जर लेव्हल झाला तर 3 बॉलचा बॉल आउट असेल अशी सूचना आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचवते. गरज आहे 4 बॉल्स मध्ये 8 धावांची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, अमर ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता, बॉलला बॉडी रोल करून डटरा स्टाईलने खेळून काढलाय. बॉल जाईल फाईन लेग, सीमारेषा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. आता 65 धावा धावफलकावर आहेत आणि नाबाद 49 वर खेळतोय चिराग माळी. गरज आहे आता 3 बॉल्स मध्ये 4 धावांची. 4 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 3 बॉल्स. बॉल थोडासा आखूड हाताळला गेला होता, आखूड टपाचा बॉल होता, त्याचमुळे मात्र कुठेतरी बॉडी रोल करून जागा मिळाली आणि त्या जागेचा उपयोग करताना चांगला बॉडी बॅलन्स चिरागचा पाहायला मिळाला आणि हा चौकार त्याने प्राप्त केला आपल्या संघासाठी. धावफलकावर धावा आहेत 65 धावा, 65 रन्स. 3 बॉल 4 धावांची गरज. एक धाव महत्वाची आहे, एक बॉल महत्वाचा आहे, एक क्षण महत्वाचा आहे. आतापर्यंत मात्र क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण पाहिलंय की अशा क्षणाला मात्र दोन्ही संघातले खेळाडू दबावामध्ये असतात. फलंदाजी करणारा संघ देखील दबावामध्ये आहे, कारण या 4 धावा पूर्ण होतील का. पण चिराग माळी स्ट्राईकवर असताना मात्र ती धास्त नसेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ आणि बॉलला उडवलंय, ते म्हणजे लॉंग लेग, सीमारेषा पार आणि अर्धशतक कंप्लीट होतोय. 55 धावांचा वैयक्तिक उच्चांक या पंच क्रोशी प्रीमियर लीग मधला प्रस्थापित केला जातोय. तो म्हणजेच बॅटर चिराग माळीकडून आणि सहज सोपा विजय प्राप्त करतोय, विजय होतोय जागृत